मुझको राणाजी माफ करना हे गाणं ऐकलं की आठवते ती एकच अभिनेत्री. एकेकाळी आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी ममता कुलकर्णी आता संन्यास घेतल्याने चर्चेत आली. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकेकाळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्री पासून दूर गेली. त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांशी तिचे संबंध जोडले गेले. गेल्या काही वर्षांपासून ममता ही भारताबाहेरच राहत होती. आता महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा भारतात परतली. भारतात परतल्यानंतर तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 2025 दरम्यान तिने संन्यास घेतलाय. महाकुंभ मेळ्यामध्ये तिने किन्नर आखाड्याकडून दीक्षा देखील प्राप्त केली. 25 जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलीये. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. शुक्रवारी प्रयागराज मधील संगम मध्ये तिने स्वतः पिंडदान देखील केले. त्याच ठिकाणी तिचा पट्टाभिषेक देखील पार पडला. आता ममता कुलकर्णीला नवीन नाव मिळालं असून ती ममता कुलकर्णी नसून श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे.